तुमचं मूल पुढच्या वर्गात गेलंय, नवीन वर्ग, नवीन पुस्तक, नवीन अभ्यासक्रम, पालक म्हणून आपल्याला आनंद होतो. पण एक महत्त्वाचा प्रश्न आपण कधी विचारतो का, माझं मूल पुढच्या वर्गात गेले पण त्या वर्गासाठी आवश्यक असलेल्या मागच्या वर्गाचा पाया त्याचा खरंच मजबूत आहे का? कारण वर्ग पुढे जाणं सोपं आहे, पण पाया पुढे नेणं महत्त्वाचं आहे. जर मागच्या वर्गातील काही मूलभूत गोष्टी राहिल्या असतील तर पुढच्या वर्गात अभ्यास वाढला की अडचणही वाढू शकतात. आज आपण पाहणार आहोत पुढच्या वर्गात जाण्यापूर्वी मुलाचा फाउंडेशन तपासण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी. चला तर मग, नंबर 1, वाचन आणि आकलन खरंच मजबूत आहे का? मुलाला मोठ्याने वाचता येतं म्हणजे त्याला वाचलेलं समजतंय का? हा फरक खूप महत्त्वाचा आहे. एक छोटा परिच्छेद द्या, मुलाला वाचायला सांगा, नंतर पुस्तक बंद करून विचारा, आता तू काय वाचलंस? यातील मुख्य मुद्दा काय होता? जर मुलाला स्वतःच्या शब्दात सांगता आलं तर आकलनाची चांगली सुरुवात आहे. पालकांनी तपासा, मुलाला फक्त वाचता येतंय का की वाचलेलं समजून सांगता येतंय? नंबर 2, मूलभूत गणित खरंच पक्का आहे का? पुढच्या वर्गात गणित अधिक कठीण होत जातं, पण त्याचा पाया मागच्या वर्गातील बेसिक कन्सेप्ट्सवर असतो. उदाहरणार्थ बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, भिन्न पद्धती, दशांश, मूलभूत गणिती क्रिया यात अडचण असेल तर पुढचे टॉपिक्स कठीण वाटू शकतात. उपाय, पुस्तकातील कठीण प्रश्न न देता मागच्या वर्गातील 5 ते 10 बेसिक क्वेश्चन अचानक विचारा आणि पहा मुलाला उत्तर पाठ करून देते की कन्सेप्ट समजून सोडवतंय. नंबर 3, मूलभूत कन्सेप्ट समजले आहेत का? काही वेळा मुलाला उत्तर बरोबर देता येतं, पण विचारलं असं का तर उत्तर मिळत नाही. याचा अर्थ कदाचित उत्तर लक्षात आहे पण कन्सेप्ट पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. उपाय, मुलाला मागच्या वर्गातील एखादा महत्त्वाचा टॉपिक द्या आणि विचारा, हे तुझ्या स्वतःच्या शब्दात मला समजून सांग. मुलाने सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर कन्सेप्ट चांगला समजल्याचा संकेत आहे. नंबर 4, प्रश्न स्वतःहून समजून घेता येतो का? पुढच्या वर्गात प्रश्नांची भाषा आणि पातळी बदलत जाते, म्हणून फक्त पाठांतर पुरेसं नसतं. एक प्रश्न द्या आणि विचारा, या प्रश्नात काय दिलं आहे? आपल्याला काय शोधायचं आहे? तू कोणती पद्धत वापरशील? जर मूल प्रश्न वाचून स्वतः मार्ग ठरवू शकत असेल तर त्याची प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल विकसित होत आहे. लक्षात ठेवा, उत्तर काढण्यापेक्षा प्रश्न समजणं ही पहिली पायरी आहे. नंबर 5, मूल शिकलेलं नवीन उदाहरणात वापरू शकतं का? ही फाउंडेशन तपासण्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. मागच्या वर्गात जसा प्रश्न पुस्तकात दिला होता तसाच प्रश्न दिला तर मूल सोडवतं, पण आकडे बदलले, परिस्थिती बदलली, प्रश्नाची भाषा बदलली तर ते सोडवता येतं का? उपाय, मागच्या वर्गातील एखादी कन्सेप्ट घ्या आणि त्यावर थोडा वेगळा प्रश्न तयार करा. मग विचारा, आपण मागच्या वर्षी शिकलेली गोष्ट इथे कशी वापरशील? इथे खरे फाउंडेशन तपासले जाते. प्रिय पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, पुढच्या वर्गात जाणं म्हणजे फक्त नवीन वर्गात प्रवेश घेणं नाही. मुलाचा मागचा पाया पुढच्या वर्गाचा आधार बनतो. म्हणून मुलाची फाउंडेशन तपासा. वाचन आणि आकलन, मूलभूत गणित, कन्सेप्टची समज, प्रश्न समजून घेण्याची समज, शिकलेलं नवीन परिस्थितीत वापरण्याची क्षमता. लक्षात ठेवा, वर्गाची संख्या वाढते हे महत्त्वाचं नाही, मुलाची समज त्या वर्गाच्या पातळीपर्यंत वाढते का हे महत्त्वाचं आहे. आता पालकांनी स्वतःच्या मुलासाठी एक छोटा फाउंडेशन चेक करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सरावाची गरज वाटते. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत शेअर करा आणि अशाच फाउंडेशन लर्निंग, स्टुडंट डेव्हलपमेंट आणि पॅरेंट गायडन्ससाठी सक्सेस फाउंडेशन अकॅडमीला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.